व्ही.एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक संचलित शाहीद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यालय वडझिरे येथे आषाढी एकादशीचा पावन सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। वारकरी परंपरेचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत, भारतीय संस्कृतीची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश मिळावा या उद्देशाने विद्यालयात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी यांच्या पालखी पूजनाने झाली। त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थांनी ज्ञानोबा तुकाराम आणि पांडुरंग हरीच्या अखंड जयघोषात पालखी खांद्यावर घेऊन संपूर्ण गावातून भव्य दिंडी मिरवणूक काढली। गावातील महिलांनी पालखीचे पूजन करून विठ्ठलाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होत आशीर्वाद घेतला। टाळ मृदुंगाच्या निनादाने आणि विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण वडझिरे गाव भक्तिरसात न्हाऊन निघालं। यानंतर पारंपरिक रिंगण सोहळ्याचं आकर्षक आयोजन करण्यात आलं। मेंढरं व अश्वांच्या सहभागामुळे रिंगण सोहळ्याला विशेष रंगत आली। इयत्ता 1ली ते 10वीतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा साकारत धोतर, कुर्ता, टोपी, लुगडं आणि माथ्यावर चंदनाचा टिळा परिधान करून वारकरी संस्कृतीचं जिवंत दर्शन घडवलं। विद्यार्थ्यांनी अभंग, भजनं, भक्तिगीतं आणि मनमोहक नृत्य सादर केली, तर शिक्षक आणि विद्यार्थिनींनी पारंपरिक फुगडी खेळून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली। या भक्तिमय सोहळ्यास ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य, सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी, ग्रामविकास समितीचे सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र मंडळ, जय बजरंग भजनी मंडळ, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, माता भगिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल ताडगे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राजू मामा नवाळे यांनी केला। कार्यक्रमाच्या समारोपानंतर ग्रामस्थ आणि पालकांच्या वतीने सर्व उपस्थितांना साबुदाणा खिचडी आणि फलोपहाराचं वाटप करण्यात आलं। आषाढी एकादशीच्या या भक्तिमय सोहळ्याने विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संस्कृती आणि अध्यात्माची प्रेरणा दिली। विद्यालयाच्या या उपक्रमामुळे भक्ती, संस्कार, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश संपूर्ण वडझिरे परिसरात प्रभावीपणे पोहोचला। वडझिरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या गावामध्ये शहीद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामस्थ वडझिरे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्या पांडुरंगाच्या कृपेने संपूर्ण महाराष्ट्रभर चांगला पाऊस पडलेला आहे आणि शेतकरी राजा बळीराजा सुखावलेला आहे, अशी परिस्थिती असताना या वडझिरे गावच्या सगळ्या ग्रामस्थांनी शाळेने आज या ठिकाणी पांडुरंगाचा, विठ्ठलाचा रिंगण सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला होता। आणि या रिंगण सोहळ्यामध्ये आज आम्हाला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद होतोय की संपूर्ण गाव आणि परिसर या रिंगण सोहळ्यामध्ये समाविष्ट झालेलं होतं। आज या रिंगण सोहळ्यातून परमेश्वराची धावधारणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। रिंगण सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रम मुख्याध्यापक आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी केलेले होते, त्यामुळे या संपूर्ण वातावरण या परिसरातील भक्तिमय झालेलं आहे। विठ्ठलाचा नामस्मरण, विठ्ठल रुक्मिणीचा गजर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि यातून संपूर्ण गाव, परिसर आणि सगळे विद्यार्थी यातून त्यांच्या धार्मिक भावना आणि परमेश्वराचे विचार या ठिकाणी त्यातून निर्माण झालेला आहे। या कार्यक्रमासाठी ज्या लोकांनी अतिशय सगळ्या लोकांनी तन मन धनाने या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि असाच कार्यक्रम उत्तरोत्तर झाल्यानंतर गावामध्ये एक चांगला विचार, चांगले संस्कार या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन पिढीमध्ये रुजवत जाणार आहे। म्हणून ही प्रेरणा घेऊन यापुढे देखील वडझिरे गावाच्या वतीने अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी करण्यात येणार आहेत। मी पुन्हा एकदा सगळ्या आयोजकांचे, मुख्याध्यापकांचे आणि दोन्ही शाळांच्या शिक्षकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आज दिनांक रोजी शहीद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्या मंदिर वडझिरे या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त पालखी रिंगण सोहळा आयोजित केला गेला। उत्स्फूर्तपणे सर्व ग्रामस्थांनी आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेतला। त्याचप्रमाणे आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ, कनिष्ठ, सन्माननीय व्यक्तींनी आजच्या या कार्यक्रमामध्ये भरघोस असं योगदान दिलेलं आहे। त्या सर्वांचं योगदानाबद्दल मी विद्यालयाचा प्रमुख या नात्याने सर्वांचं संस्थेमार्फत आणि आमच्या शाळेमार्फत आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे गेल्या 3 दिवसापासून आमच्या शाळेचे कर्मचारी राजू मामा नवाळे यांनी अतिशय कठोर परिश्रम घेऊन आजची ही दिंडी खरोखर यशस्वी अशी पार पाडली। यामध्ये
अश्व, मेंढ्यांचं रिंगण हे अतिशय, मी देखील पहिल्यांदाच अशा प्रकारचं रिंगण सोहळा पाहिल्यामुळं मला देखील भारावून गेलं. तर अशा या वडजिरे नगरीमध्ये अशा प्रकारची दिंडी सोहळा ज्या ज्या घटकांनी आम्हाला योगदान दिलं, सहकार्य केलं, त्या सगळ्या घटकांचं मी संस्थेच्या वतीने आणि विद्यालयाच्या वतीने जाहीर असं आभार मानतो. आणि पांडुरंगाच्या चरणी आम्ही सर्व लीन होणार आहोत या भावनेने जी आषाढी एकादशी असते, सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी या ठिकाणी हा सोहळा आयोजित करू अशी मी या प्रसंगी ग्वाही देतो. सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या शहीद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यामंदिर वडजिरे शाळेमध्ये आषाढी वारीनिमित्त अतिशय सुंदर भव्यदिव्य असा एक धार्मिक वातावरणामध्ये पालखी सोहळा या ठिकाणी पार पडला. खरं तर त्या पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी या महाराष्ट्रामधून असंख्य संतांच्या पायदिंडी सोहळा जात असतो, परंतु आमच्या विद्यार्थ्यांना काही शक्य नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी पांडुरंगाला इथंच लीन होण्यासाठी आम्ही दरवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पालखी सोहळा आयोजित करत असतो. या पालखी सोहळ्यासाठी खरं तर जे संपूर्ण गाव आम्हाला मदत करत असतं, तर आम्ही खरं तर या विद्यार्थ्यांसाठी आजच आम्ही आषाढी म्हणून साजरी करतो. आम्ही या संपूर्ण गावामधनं अक्षरशः आम्हाला सर्वच गोष्टी गाव आम्हाला देतं. समजा कोणी केळी दिली असेल, कोणी आमच्या या ग्रामविकास अधिकारी मॅडम आहे त्यांनी आम्हाला काही रोख स्वरूपात मदत केली असेल, कोणी तेलाचा डबा दिला असेल, कोणी शेंगदाणे, कोणी साबुदाणे, सर्वच गोष्टी हे गाव आम्हाला देत असतं. आम्ही पुरेपूर चांगली पालखी, चांगला सोहळा करण्याचा या प्रयत्न करत असतो. यावर्षी अतिशय उत्साहामध्ये आमच्या नवीनच आमच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणजे जे आले ते म्हणजे आदरणीय ताडगे सर, आमचे लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आदरणीय आमचे सांगळे भाऊसाहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गंगावणे मॅडम असतील, आमचे बाकीचे शिक्षक असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाने अतिशय सुंदर आजचा या दिवसाचा पालखी सोहळा पार पडला. खरं तर गेली 2-4 दिवसापासून वरुण राजानं फार मोठी कृपा केली होती. आम्हाला अक्षरशः रात्री तुम्हाला पटणार नाही, आम्हाला वाटत नव्हतं का पालखी सोहळा होतो का नाही, परंतु कालच आम्ही आमच्या मुलांना सांगितलं होतं वरुण राजाने किती जरी कृपा केली आपल्यावरती तरी आपल्याला पालखी सोहळा हा पूर्ण करायचाच आहे. परंतु वरुण राजाने कृपा केली, आम्हाला 1-2-3 तास पाऊस काही पडला नाही. त्यामुळे अतिशय आनंदामध्ये आमचे सर्व मुलं, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाले आणि अतिशय छान या ठिकाणी पालखी सोहळा पार पडला. मी खरं तर समस्त गावाचे तरुण मित्राचे, भजनी मंडळ असं ज्या ज्या भाविकांनी गावातून आम्हाला मदत केली त्या सर्वांचे शहीद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यामंदिर वडजिरे शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय ताडगे सर यांच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं ते सर्वांचे आभार मानतो. रामकृष्ण हरी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.